तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांनी वल्लरी आणि सौदामिनी देशमुख त्याचबरोबर कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे इंटरनॅशनल स्पर्धा म्हणजे फूड आणि फॅशन जी काही ठेवण्यात आलेली आहे त्याचे आयोजक यांनासुद्धा आता रमाकांत काकांनी सौदामिनी देशमुख बरोबर हात मिळवणी करताना बघितलेलं असतं आणि त्यांचा व्हिडिओ काढून आपल्याकडे त्यांनी सेव्ह ठेवलेला असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर इथे वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी रमाकांत काकांना बांधून ठेवलेलं असतं आणि अर्णव ईश्वरी हे दोघे जण स्पर्धेसाठी आता वेळेवरती पोहोचू नये यासाठी त्यांच्या रस्त्यामध्ये खूप सारे अडथळे निर्माण करण्यात आलेले असतात, जेणेकरून ते दोघे जण योग्य वेळेवरती स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचणार नाही आणि मग त्यांना इथे आता त्या स्पर्धेमधून बाहेर काढण्यात येईल, त्यांना डिस्क्वालिफाय करण्यात येईल. यासाठी हे प्रयत्न करण्यात आलेले असतात. नम्रतासुद्धा फक्त स्वतःचे, आकाशचे आणि तिचे पासेस काढून घेते. अर्णव ईश्वरी या दोघांना काही ती पासेस घेत नाही. त्यानंतर अर्णव ईश्वरी मात्र खूप मेहनत करत असतात जाण्यासाठी. गुंड लोक आडवे येतात, गाडीचा टायर पंक्चर होतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आता घडत असतात. पण तरीसुद्धा या सगळ्या संकटांना पार करून अर्णव ईश्वरी जाणारच असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, रमाकांत काकांनी खूपच हुशारीने आपला जीव वाचवलेला असतो. जेव्हा वल्लरी स्पर्धेसाठी त्या गोडाऊनमधून जायला निघते तेव्हा तिने उदयकांतला सांगितलेलं असतं की मी तुला तुझ्या कामाचे पैसे देते, आता मला गरज आहे तर तू मला मदत करायची. काहीही झालं तरीसुद्धा या माणसावरती लक्ष ठेवायचं, इथेच थांबायचं, कळलं तुला, कुठेही जायचं नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, वल्लरी तिथून स्पर्धेसाठी निघालेली असते. अर्णव ईश्वरीसुद्धा आपल्या रस्त्याने जात असतात. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो, घे रे काहीतरी खाऊन घे, जोपर्यंत ही वल्लरी सांगत नाही तोपर्यंत तुला जिवंत ठेवलं पाहिजे नाही का. तो म्हणतो, कसं खाणार आहे, दोन्ही हात बांधून ठेवलेस ना माझे, अरे जरा जरा माणुसकी दाखव, एक हात तरी सोडव ना, म्हणजे त्या हाताने मला खाता तरी येईल ना. तेव्हा इथे उदयकांत म्हणतो, हां ठीक आहे माणुसकी दाखवतो, पण तू पळून जाऊ नकोस हा, तू पळून गेलास ना तर मी तुला सोडणार नाही, ही पिस्तूल बघतोयस ना, गोळी घालेन मी तुला. तेव्हा रमाकांत म्हणतो, बरं बरं ठीक आहे, आधी माझा हात तर सोडव. आणि तेव्हा इथे उदयकांत त्याच्या हाताची रशी सोडतो आणि त्याला जेवायला एक हात त्याचा मोकळा करतो. त्याचा एक हात आता मोकळा केल्यानंतर इथे आता रमाकांत काका जेवायचं फक्त नाटक करतात. जेवत तर ते काही नसतातच, कारण त्यांना भीती वाटत असते ह्याच्यामध्ये काही गुंगीचं औषध वगैरे मिक्स केलं असेल तर ते ठसका लागण्याचं नाटक करतात आणि उदयकांतला पाणी आणायला सांगतात. उदयकांत पाणी आणायला जातो तेवढ्यातच ते आपला दुसरा हात सोडतात, आपले पाय सोडतात आणि ते आता बसूनच राहिलेले असतात. उदयकांत येतो आणि तो पाणी द्यायला जाणार तेवढ्यातच रमाकांत काका उभे राहतात आणि त्याच्या डोक्यामध्ये जोरात आता फटका मारतात. तर अशा रीतीने इथे आता उदयकांतला रमाकांतने चांगला चोप दिलेला असतो, त्याला खूप मारलेलं असतं आणि मग तो तिथून आता पळून बाहेर आलेला असतो. जेव्हा इथे रमाकांत पळून जातो तेवढ्यातच वल्लरीने उदयकांतला फोन केलेला असतो आणि ती विचारते, काय रे तो रमाकांत आहे ना तिथे, अजिबात तो सुटला नाही पाहिजे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं वल्लरी तो कुठे इथे, मला मारून तो पळून गेला आणि मोबाईल पण घेऊन गेला. तर अशा रीतीने इथे आता उदयकांतला मारून रमाकांत काका त्याच्या तावडीतून सुटलेले असतात आणि ते आता पडत झडत जंगलाच्या दिशेने आलेले असतात. ते पळत असतात तेवढ्यातच त्यांच्या बाजूने खूप गाड्या जात असतात. त्याच्यातली एक गाडी असते ती अर्णव ईश्वरीची असते. ईश्वरीला आता आपले बाबा तिथे आहेत असं वाटतं. गाडीच्या आरशामध्ये सुद्धा ती बघते आणि म्हणते, थांबा थांबा अर्णव सर, गाडी थांबवा, ते बघा तिथे बाबा आहेत. तेव्हा ती दरवाजा उघडते आणि मागे वळून बघते तर काय, रमाकांत काका भिजलेल्या अवस्थेमध्ये डोक्याला लागलेलं असतं त्यांच्या. तेव्हा ती म्हणते, बाबा तुम्ही इथे. तेव्हा रमाकांत काका म्हणतात की बाळा, ती खूप मोठी लॉंग स्टोरी आहे. तेव्हा ती म्हणते, चला आम्ही स्पर्धेच्या ठिकाणी जातोय, पण त्याआधी तुम्ही कपडे वगैरे बदलून घ्या. सर इथे एक कपड्यांचं दुकान लागलं ना तर आपण बाबांसाठी काही कपडे खरेदी करू, बाबांना चेंज करूनच आपण आपल्याबरोबर
घेऊन जाऊ. तेव्हा तो म्हणतो ठीक आहे. तेव्हा रमाकांत काकांनी आता चेंज वगैरे केलेलं असतं, छान तयार झालेले असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाबा तुम्ही तिथे काय करत होता, ते पण ह्या अशा अवस्थेमध्ये? तो म्हणतो की मला वल्लरी आणि उदयकांत या दोघांनी किडनॅप करून ठेवलं होतं. आणि मग इथे बाबा घडलेला सगळा प्रकार अर्णव ईश्वरी या दोघांना सांगतात. 20 वर्षांपूर्वी माझं आयुष्य आणि तुझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी व्यक्ती वल्लरी आणि उदयकांत होते. सात्विकाने आत्महत्या केली, ते सुद्धा वल्लरीच्या. इथे आता तिला भडकवण्यामुळेच वल्लरीने माझा संसार उद्ध्वस्त केला. हे सगळं तिनेच केलं आहे. तिने मला भेटलेलं जो बिल्ला होता ना, माझा सत्कार झाला होता, तो हिऱ्याचा बिल्लासुद्धा तिनेच लपवून ठेवलेला आहे. हे सगळं आता ते ईश्वरी अर्णवला सांगतात. तेव्हा त्या दोघांना फारच आश्चर्य वाटतं. म्हणजे मामी हे सगळं करू शकते, उदयकांतबरोबर हातमिळवणी करून. या गोष्टीवरती अजिबात त्यांचा विश्वास बसत नसतो. तेव्हा ते म्हणतात, पण आधी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष देऊ नका. तुमचं लक्ष तुमच्या खेळाकडे असलं पाहिजे, त्या स्पर्धेकडे असलं पाहिजे. त्याच्यातून आपल्याला आता 100 कोटी रुपये मिळणार आहेत. तेव्हा तिथे जाऊन आधी पोचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आधी आपण तिथे पोचलं पाहिजे. तेव्हा ते सगळेजण निघतात आणि आता कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचतात. तेव्हा तिथे ठरलेलं असतं, सौदामिनीने सांगितलेलं असतं, अर्णव ईश्वरी उशिरा आले की त्यांना काय करायचं, त्यांना पासेस द्यायचे नाही. आकाश आणि नम्रताला पासेस मिळालेले असतात. तेव्हा तिथे अर्णव ईश्वरी रमाकांत आलेले असतात, पण त्यांना शोमध्ये एंट्री मिळत नसते कारण त्यांचे पासेस नसतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्णव ईश्वरी म्हणतात की सॉरी आम्ही आलो आहे. आणि तेव्हा तो म्हणतो अर्णव की आकाश आले, आमचे पासेस कुठे आहेत, आणलेत का तुम्ही पासेस? तेव्हा इथे आकाश म्हणतो नाही दादा, आपल्याला जे एनवलप आलं होतं त्याच्यामध्ये पासेस नव्हते. आम्हीसुद्धा इथे येऊन हे डुप्लिकेट पासेस घेतलेत, ते सुद्धा भांडून जबरदस्तीने. आणि तुझे पासेस मागितले तर ते म्हणाले की ते दोघेजणं इथे उपस्थित नाही आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना पासेस देणार नाही. तेव्हा इथे अर्णवला समजतं की हे सगळं आहे ना, तर सौदामिनी देशमुखचंच काम आहे. नाहीतर बरोबर आम्हालाच का पासेस देण्यात येत नाही आहेत, तर काही ना काहीतरी पाणी मुरतं आहे. तेव्हा अर्णव ईश्वरीला पुन्हा एकदा डिस्क्वालिफाय करण्यात येत असतं, त्यांना रिजेक्ट करण्यात येत असतं. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, 1 मिनिट, तुम्ही असं त्यांना रिजेक्ट करू शकत नाही. स्पर्धा सुरू व्हायला अजून वेळ आहे ना, मग तरीसुद्धा तुम्ही तुमच्या स्पर्धकाला असं इन्सल्ट करून बाहेर काढणार आहात का? आणि राहिला प्रश्न पासेसचा, तर जेव्हा आमच्याकडे ते पासेस आले, त्या एन्व्हलपमध्ये पासेस नव्हतेच, तर मग आम्ही याच्यामध्ये भाग कसा घ्यायचा? उलट तुम्ही लोकांनी आमच्याबरोबर खूपच वाईट केले. पासेस द्यायचं सोडून ते पासेस तुम्ही आम्हाला दिलेच नाही, खाली एन्व्हलप दिला इन्सल्ट करायला. तेव्हा इथे रमाकांत काका आता चिडलेले असतात. ते म्हणतात की मूळ कारण हे नाही आहे की आम्ही उशिरा आलो, मूळ कारण हे आहे की तुम्ही आमच्या स्पर्धकाला या स्पर्धेमध्ये खेळूनच देत नाही आहे. आधीसुद्धा तुम्ही तेच केलं, बदनामी करून सात्विक फॅशनची आम्हाला रिजेक्ट केलं, आणि आताही तुम्ही तेच करताय. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, पण मला कळतं हे सगळं तुम्ही कुणाच्या सांगण्यावरून करताय, कारण तसे आमच्याकडे पुरावे आहेत ना. तेव्हा पुराव्यांचं नाव घेतल्यानंतर सौदामिनी घाबरत्याने म्हणते, कसले कसले पुरावे आहेत तुमच्याकडे? तेव्हा तो म्हणतो, आहेत ना, माझ्याकडे पुरावे आहेत, ते मी तुम्हाला आता सगळ्यांना दाखवणार आहे. तेव्हा इथे आता लगेच रमाकांत काका म्हणतात की ही आहे सौदामिनी देशमुख आणि हे आहे तुमच्या कार्यक्रमाचे आयोजक. म्हणजे जे याच्यामध्ये तुमच्यासारखेच आता कामकाज बघतायत, कामकाज करतायत, त्यांच्याकडे तुम्ही जास्तीत जास्त मोठमोठे अधिकार दिलेत. अहो त्यांनाच तर सौदामिनी देशमुख यांनी विकत घेतले ना, त्यांना पैसे दिलेत अर्णव ईश्वरीला शोमधून काढण्याचे, हरवण्याचे. पण त्यांना ते आता त्यांच्या नियमानुसार करता येत नाही आहे, तर नियमांच्या बाहेर जाऊन कसं करता येईल याचा विचार चालू आहे त्यांचा. बरोबर ना साहेब? ते म्हणतात, नाही नाही, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाही आहे. तेव्हा इथे लगेचच भडकलेला इथे रमाकांत म्हणतो, अच्छा, म्हणजे आम्हाला वाटतंय तसं काही नाही, मग तुम्हाला जे वाटतंय ते योग्य आहे का? बरोबर करताय का तुम्ही? पासेस आम्हाला दिलेले नसताना ते दिलेत, मग ते हरवले, मग आम्हाला डुप्लिकेट पासेससुद्धा मिळणार नाही आहेत. बोलण्यामध्ये इतका वेळ वाया घालवलात, त्याच्यामध्ये पासेस देऊन मोकळं केलं असतं तर शोला सुरुवात झाली असती, नाही का? तेव्हा रमाकांत काका म्हणतात, हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघा. त्याच्यामध्ये सौदामिनी देशमुख आणि तो कार्यक्रमातला माणूस हा आता एकत्र आलेले असतात. त्यांनी हात मिळवणी केलेली असते की काहीही झालं तरी अर्णव ईश्वरीला या कार्यक्रमामध्ये तुम्ही सहभागी करून घ्यायचं नाही, अगदी काहीही झालं तरीसुद्धा. आणि त्याला
कशा पद्धतीने आता अडकवता येईल, कशा पद्धतीने त्याला डिस्क्वालिफाय करता येईल, या सगळ्याचं बोलणं त्यांच्यामध्ये झालेलं असतं. आणि तेव्हा ते दोघेजणच नसतात, त्यांच्याबरोबर वल्लरीसुद्धा मीटिंगला बसलेली असते. अर्णव ईश्वरीला कार्यक्रमातून बाहेर काढण्यासाठी त्या ठिकाणी आता इथे वल्लरीसुद्धा असते. वल्लरीसुद्धा त्यांच्या टीममध्ये सामील असते. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, हे खूप मोठं षडयंत्र आहे हे सुद्धा आता समजलेलं असतं. तेव्हा रमाकांत काका तो व्हिडिओ आता तिथे जमलेल्या सर्व लोकांना दाखवतात आणि म्हणतात, बघा, कार्यक्रम ज्यांच्या हातामध्ये आहे त्या लोकांनीच कशा पद्धतीने माझ्या मुलाला आणि माझ्या सुनेला वेठीस धरले ते बघा. आधी तर त्यांना आनंदाने घेतलं, मग त्यांना काढून टाकलं, मग परत त्यांना घेतलं आणि मग त्यांना परत काढून टाकण्याचा त्यांचा डाव आहे. पण आता आम्ही असं होऊ देणार नाही. हा व्हिडिओ आम्ही पोलिसांमध्ये देऊ आणि तुमच्या कार्यक्रमाविरोधामध्ये आम्ही गुन्हा दाखल करू ना. बघा सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा. तेव्हा ते म्हणतात, सर असं करू नका, सगळ्यांना हा व्हिडिओ दाखवू नका प्लीज, कार्यक्रम सुरू होण्याआधीच त्याची बदनामी होईल. रमाकांत काका म्हणतात, हो ना, बदनामीला घाबरताय ना तुम्ही, मीडियामध्ये दाखवू का हा व्हिडिओ? तेव्हा ते म्हणतात, नाही असं नका करू, आम्ही तुम्हाला पासेस देतोय, ते सुद्धा हवं तर ओरिजिनल पासेस देतोय, तुम्ही अजिबात काळजी करू नका. पण हा व्हिडिओ जो तुमच्याकडे आहे तो प्लीज आता कुणालाही दाखवू नका. आम्हाला दाखवलात तेवढा पुरेसा आहे. मीडियामध्ये गेला तर आम्हींची आणि आमचा कार्यक्रम सुरू होण्याच्या आधीच त्याची नाचक्की होईल आणि ते आम्हाला परवडणारं नाही आहे. खूप पैसा खर्च केला आम्ही हा आता कार्यक्रम तयार करण्यासाठी. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता रमाकांत काकांचा त्यांना खूपच जास्त फायदा हा झालेला असतो. कारण रमाकांत काकांनी सगळे व्हिडिओ आता इथे रेकॉर्ड करून आपल्या मोबाईलमध्ये ते सेफ ठेवलेले असतात. उदयकांत शोधण्याचा परिपूर्ण प्रयत्न करत असतो, पण ते काही त्याला मिळत नाही. रमाकांत काकांनी पेनड्राईव्हमध्ये सुद्धा ते ठेवलेले असतात आणि तो पेनड्राईव्ह त्यांनी स्वतःजवळ लपवून ठेवलेला असतो. अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आत्तापर्यंत रमाकांत काका साधे भोळे आणि शांत वाटत असतात. त्यांनी खूपच हुशारीने आणि चलाकीने, आपल्या हुशार बुद्धीने इथे आता सौदामिनी देशमुख, कार्यक्रमाचे मॅनेजर वल्लरी यांचं बोलणं रेकॉर्ड करून ते आता तिथल्या मॅनेजमेंटला दाखवलेलं असतं. आणि अर्णव ईश्वरीला तुम्ही आता पासेस द्या, त्यांना या स्पर्धेमध्ये सामील करा, असं सुद्धा सांगितलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीला त्या लोकांनी कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याची परवानगी ही दिलेली असते आणि त्यामुळे दोघेजण त्या स्पर्धेमध्ये खूपच उत्साहाने आणि आनंदाने भाग घेतात आणि कशा पद्धतीने 100 कोटी ह्या आपल्याकडेच येतील याचा विचार करूनच खूपच छान पद्धतीने खेळत असतात. रमाकांत काकांनी जी हुशारी दाखवलेली असते ना, ती बघून अर्णवला फारच आनंद झालेला असतो. त्यांना आपल्या वडिलांचा अभिमान वाटत असतो आणि मी माझ्या सुनेसाठी आणि माझ्या मुलासाठी काहीतरी केलं, त्याचासुद्धा आनंद इथे आता रमाकांत काकांना झालेला असतो. वल्लरी त्यांच्याकडे रागाने बघत असते. वल्लरीला आता भीती वाटत असते की अरे देवा, या रमाकांतला मी किडनॅप केलं होतं हे त्याने अर्णव ईश्वरीला सांगितलं असेल का? माझं काही आता खरं नाही आहे. तेव्हा ती घाबरलेली असते. तिचं लक्ष अजिबातच त्या स्पर्धेकडे नसतं. तिचं संपूर्ण लक्ष इथे आता रमाकांतच्या दिशेने गेलेलं असतं. तेव्हा रमाकांत तिच्याकडे बघून हसतो आणि म्हणतो, तू माझं काही वाकडं करू शकली नाहीस. उदयकांतला मी चोपलं, त्याला मारलं, त्याला तिथेच ठेवलं. आता ही स्पर्धा होऊ दे, कारण मला अर्णव ईश्वरीला कॉन्सन्ट्रेट ठेवायचं आहे. त्याने तर काही हिंट्स देऊन ठेवलेल्या असतात, अर्धी माहिती सांगितलेली असते, पण डिटेलिंगमध्ये सांगायचं असतं. पण इथे आता अर्णव ईश्वरीचं संपूर्ण लक्ष खेळाकडे असावं यासाठी त्यांनी आता थोडीशी माहिती दिलेली असते आणि बाकी सगळं आपण सविस्तर बोलू असं सुद्धा सांगितलेलं असतं. तेव्हा अर्णव ईश्वरी फूड अँड फॅशनकडे जरा जास्त लक्ष देतात, कारण सध्या त्यांना पैशांची गरज आहे. 100 कोटी रुपयांचा त्यांना फायदा होणार असतो, त्यामुळे ते खेळाकडे आता लक्ष देतात. तोपर्यंत इथे वल्लरी घाबरलेली असते. रमाकांत काकांकडे सातत्याने बघत असते. जे काही झालं त्याबद्दल घरामध्ये काही बोलू नको असं म्हणत असते. पण इथे रमाकांत काका तिला स्पष्टपणे बोलतात की माझ्याजवळ आता पुन्हा बोलायला येऊ नकोस. तुझं नाव, तुझे काही कारस्थानं केले असते घरामध्ये सगळ्यांना सांगितल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असं रमाकांत काका म्हणतात.
स्पर्धेमध्ये येऊन सौदामिनी वल्लरी आणि कार्यक्रमाचे मॅनेजर यांचा व्हिडिओ सगळ्यांना दाखवत अर्णव ईश्वरीला कार्यक्रमामध्ये एंट्री मिळवून देतात.